सन्माननीय श्री निलेश भगवान सांबरे साहेब आपल्या महाराष्ट्रातील एक आडामासाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. लोक उपयोगी आणि लोकहिताच्या आणि लोक कल्याणासाठी ते काम करतात. माझा त्यांचा जुना परिचय आहे. बोलण्या अगोदर त्यांनी आठवण करून दिली, साहेब 2005ला तुम्ही माझ्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. मी असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. माझ्या उद्घाटनानंतर सांबरे साहेबांची वाटचाल अतिशय गतीने झालेली आहे आणि त्याचा प्रत्यय आता रत्नागिरीमध्ये आज या हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर येणार आहे. खरी सेवा, आरोग्याची सेवा, रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं आयुष्य वाढवण्यासाठी, आरोग्य चांगल्या ठेवण्यासाठी एक स्तुत्य आणि उपयुक्त असा उपक्रम ते राबवत आहेत. त्यांना मी शुभेच्छा देतो आणि तुम्हाला देवानी, माझ्या कुलदेवत रामेश्वराने उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देऊन अशी महाराष्ट्रातील जनतेची आरोग्याची आणि जनसेवा तुमच्या हातून घडो असं या ठिकाणी प्रार्थना करतो. मला राजापूरला कार्यक्रम आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाला वेळेवर पोहोचणं आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात कोकणातली जनता इथे जमलेली आहे. त्यांना भेटावं, त्यांना पाहावं आणि आपण त्यांच्यापासून एक आनंद आणि प्रेरणा घ्यावी या स्तुत्य हेतूने मी आलेलो होतो. तुम्हाला पाहून समाधानाने आनंद झाला आणि मी सन्माननीय निलेश सांबरे साहेबांना या ठिकाणी एवढंच सांगेन की भारतीय जनता पक्ष लोकहित, लोककल्याण आणि प्रगतीच्या मार्गाने जे जे उपक्रम राबवाल त्याला आमचं सदैव सहकार्य आपल्याला राहील आणि आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू. मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो. मी देखील उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते मी सांगत नाही. मी अनेक वेळा सांगितले की कोकणातलं पहिलं अभियांत्रिकी कॉलेज जे माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रत्नागिरीमध्ये आवश्यक आहे ही मागणी केली. पण ते पूर्ण करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना राज्याचं मुख्यमंत्री व्हावं लागलं. आज या महाराष्ट्रातलं स्वर्गीय शामराव पेजे साहेबांच्या नावानं जे अभियांत्रिकी कॉलेज आहे त्याचे देखील करते करवेते हे एकनाथ शिंदे साहेबच आहेत. हा देखील एक शैक्षणिक विकास या रत्नागिरीमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला. आपल्याला कदाचित काही गोष्टी माहिती नसतात. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब बनले आणि योगेशजी आपल्याला आठवत असेल पहाटे 3 वाजता एकनाथ शिंदे साहेब गोव्याला आले. सकाळी आपल्या सगळ्यांना बोलवून घेतलं. कदाचित त्याच्यातला भाग्यवान मी होतो. 7 वाजता साहेबांनी मला विचारलं की रत्नागिरीसाठी तुम्हाला काय पाहिजे. आपल्या सगळ्या जनतेसाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना साहेबांना सांगितलं, साहेब 30 वर्षाची 35 वर्षाची रत्नागिरीकरांची मागणी आहे. आमच्या शेतकरी कुटुंबातला मुलगा हा डॉक्टर झाला पाहिजे. यासाठी मला मुख्यमंत्री म्हणून तुम्ही मला पहिली भेट द्यावी आणि मेडिकल कॉलेज सुरू करावं. आपल्याला आश्चर्य वाटेल, तिथून साहेबांनी प्रधान सचिवाला फोन केला आणि प्रधान सचिवाला निलेशजी साहेबांनी काय सांगितलं, मंजूर कर म्हणून सांगितलं नाही. पुढच्या 8 दिवसाच्या नंतर जी कॅबिनेट येणार आहे त्याच्यामध्ये मला रत्नागिरीच्या मेडिकल कॉलेजला 500 कोटी रुपये मंजूर करायचे आहेत. ती फाईल 8 दिवसानंतर आली आणि आज या महाराष्ट्रातलं पहिलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज त्याचं भूमिपूजन देखील साहेबांनी केलं, त्याचं उद्घाटन देखील साहेबांनी केलं. ते आज दिमागदार पद्धतीने रत्नागिरीमध्ये उभा आहे. आज रत्नागिरीच्या मुलांसाठी रतन टाटांच्या नावानं देशातलं पहिलं स्किल सेंटर उभं करण्याचं काम माननीय याच एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं राज्यकर्ते म्हणून काम कसं करायचं असतं हे एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राला नाही या देशाला दाखवून दिलं. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना निलेशजी अभिमान आहे की आज या उद्घाटनाला एकनाथ शिंदे साहेब तुमच्या प्रेमापोटी आले. एकनाथ शिंदे साहेबांनी या कार्यक्रमाला यावं न यावं हा एकनाथ शिंदे साहेबांचा वैयक्तिक प्रश्न होता. पण आम्हाला सगळ्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की माझा ठाण्याचा एक सहकारी, माझा पालघरचा एक सहकारी अतिशय प्रामाणिकपणानं जनतेसाठी काम करतोय आणि त्याला राजाश्रय देणं, त्याच्या मागं ताकद उभी करणं ही एकनाथ शिंदे म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून पाऊस असताना देखील शिंदे साहेब तुम्ही या उद्घाटनाला आला त्याबद्दल तुमचे आभार कसे मानावे हे देखील आम्हाला कळत नाही. आणि म्हणून निलेशजी राजकारण सोडून द्या. कोण विधानसभेची निवडणूक लढणार आहे, कोण विधानसभेची निवडणूक नाही लढणार आहे
हा विषय नंतरचा आहे, पण तुम्ही ज्या भावनेनं हे रुग्णालय उभं केलंय, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत हा शब्द द्यायला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं आलोय. आणि शिंदे साहेबांचा एकच किस्सा मी आपल्याला सांगतो आणि माझं मी मनोगत संपवतो. आज तुम्ही रुग्णालय उभं केलंय. रुग्णालयाच्या बाबतीमध्ये देशामधला एकमेव नेता असा असेल की ज्यांनी रुग्णांसाठी अहोरात्र मेहनत घेतली, रुग्णांसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आणि नुसते कोट्यावधी रुपये खर्च केले नाहीत तर 72,000 लोकांचे जीव माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सहीने वाचले. राज्याचे मुख्यमंत्री असताना आम्ही सगळे साक्षीदार आहोत. मुख्यमंत्री सहायता निधी जो आरोग्यासाठी वाटला जातो त्याच्या अगोदरच्या 3 वर्षामध्ये फक्त 4.5 कोटी साहेब वाटले गेले होते, पण तुमच्या कारकिर्दीमध्ये 375 कोटी रुपये या महाराष्ट्रातल्या गरीब जनतेसाठी आपण वाटले आणि 72,000 लोकांचे 375 कोटी रुपयातनं आपण प्राण वाचवले. असा प्राण वाचवणारा आमचा नेता आहे हे सांगताना देखील आम्हाला अभिमान वाटतो. आणि साहेब तुमच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन होतंय हा देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अभिमान आहे. काल साहेब मंगेश शिवटेंबरोबर मी कोल्हापूरला होतो. साहेब आज रुग्णालयाचा कार्यक्रम आहे म्हणून सांगतो, हा उचित कार्यक्रम आहे आणि तुमच्या हस्तेच उद्घाटन का झालं हा नियतीचा साहेब खेळ आहे. कालपर्यंत सगळे सांगत होते की पाऊस पडणार आहे, पण शिंदे साहेब जिथं जातात तिथं चांगलं काहीतरी करून देतात. म्हणून आज देखील निसर्गानं शिंदे साहेब तुम्हाला आशीर्वाद दिले, निलेशजी तुम्हाला आशीर्वाद दिले. त्याला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित झालेलो आहे. शेवटी समाजामध्ये कोण काही चांगलं करत असेल तर त्याला पाठिंबा देणं, ताकद देणं आणि त्यांच्याबरोबर उभं राहणं ह्यालाच आपण सगळ्यांचं परम कर्तव्य स्वीकारून आम्ही आज इथे आलेलो आहे. आम्ही ज्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो त्या पक्षामध्ये सेवा हे प्रथम समजून आम्ही सातत्याने समाजामध्ये विविध पद्धतीने घटकासाठी काम करत असतो. आणि अशाच पद्धतीचं काम जे आमचे निलेश सांबरेजी करतायत त्यांचं काम अशाच सातत्याने त्यांनी सुरू ठेवावं. त्यांना कामाला कुठेही अडथळा येत असेल तर जिजाऊ संस्थेचे शुभचिंतक म्हणून, त्यांचे सहकारी म्हणून आम्ही सदैव त्यांच्या बरोबर उभे आहोत हा संदेश देण्यासाठी आम्ही आवर्जून इथे उपस्थित झालेला आहे. आज एवढं मोठं काम निलेश सांबरेजी करतायत. कुठल्याही राजकीय प्रवाहामध्ये न येता, कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव न लावता ते इथे काम करतायत. एक क्वचितच घडताना आपल्याला दिसतं. पण निलेशजी आता नसतील पण त्यांचे सहकारी इथे आहेत. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे लोक इथे आहात. आमचे रवी चव्हाण साहेब पण व्यासपीठावर आहेत. मी आवर्जून निलेशजींना आग्रह करेन की एवढं मोठं काम तुम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये उभं करताय त्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्हाला अगर व्यासपीठ आणि कुठल्या वटवृक्षाच्या अंतर्गत यायचं असेल तर ते योग्य स्थान हे भारतीय जनता पक्षच आहे हे मी आवर्जून या निमित्ताने ते व्यक्त करतो. जो मान सन्मान निलेशजी सांबरे सारख्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये भेटेल मला नाही वाटत अविनाशजी कुठल्या दुसऱ्या पक्षामध्ये भेटू शकतो. आणि नेमका आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब पण व्यासपीठावर आहे. म्हणजे संधीचं सोनं करायला पाहिजे म्हणून आवर्जून हा मुद्दा आत्ताच पुढे करून ठेवतोय. नाही तर माझ्या नंतर अन्य पक्षाचे नेते मंडळी निश्चित पद्धतीने येतील, पण निलेशजींची बुकिंग भारतीय जनता पक्षामध्ये अगोदरच ॲडव्हान्स बुकिंग झाली आहे हे आमच्या चव्हाण साहेबांच्या समोर सांगून जातोय, जेणेकरून नंतर वेटिंगमध्ये राहू शकता. आणि म्हणून या निमित्ताने परत एकदा जिजाऊ टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.